मी आपल्या आई आणि आजी सोबत फ्लॅटमध्ये राहत होतो. बाबा बाहेर जॉब करायचे आणि 2-3 महिन्यातून एकदा येत होते. एक दिवस आमच्या फ्लॅट समोर एक भाडेकरू राहायला आले. मी आपल्या दरवाजासमोर उभा होतो आणि त्या काकांनी मला आवाज दिला. आधी माझे नाव विचारले तर मी आपले नाव रोहित सांगितले. ते म्हणाले, आम्ही या शहरात नवीनच आले आहोत आणि मला विचारू लागले जवळपास मार्केट कुठे आहे, तसेच इतर गोष्टी विचारले आणि म्हणाले, ये ना आत बस. मी त्यांच्या घरी गेलो. तिथे जवळपास 40च्या वर ती स्त्री मला दिसली. ती पाहायला फारच छान दिसत होती, पण मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही कारण ते माझ्यासमोर फार मोठी वाटत होती. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि आपले काम करू लागली. तसेच काका म्हणाले, जर काही गरज पडली तर आमची मदत करणार का? मी काकांना हसत म्हणालो, का नाही, तुम्ही आमच्या शेजारी आलात आणि तुम्हाला इथलेच काहीच माहित नाही. तुम्ही मला मदतीला हाक मारा, मी तुमची मदत करेल. तर परत एकदा त्या स्त्रीने माझ्याकडे बघितले, पण ती ज्या पद्धतीने बसून काम करत होती ती पद्धत फारच वेगळी होती आणि त्यामुळे तिच्या काही गोष्टी वेगळ्या दिसत होत्या. पण त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष न देता काकांना माझा नंबर दिला आणि म्हणालो, जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल या कुठलीही गरज असेल तर मला फोन कराल. त्यांनी पण हसून मला हो म्हणाले आणि मी आपल्या घरी निघालो. काही दिवसांनी काकाचा मला कॉल आला. मला म्हणाले, माझ्या सोबत मार्केटमध्ये चलती का? मी पण घरी असाच बसून होतो म्हणून हो म्हणालो. त्यानंतर मी काका सोबत मार्केटमध्ये गेलो. त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते म्हणून त्यांनी स्वतःसाठी काही कपडे खरेदी केले आणि आपल्या बायकोसाठी साडी घेतल्या. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि 2 दिवसांनी परत मला काकाचा कॉल आला आणि म्हणाले, तू प्लीज अजून एक माझे काम कर, कारण मी बाहेर आलो आहे आणि माझ्या बायकोला त्या दिवशी खरेदी केलेल्या साडी आवडल्या नाही आहे, म्हणून त्या परत करायच्या आहे. तसेच तिला इथले काहीच माहित नाही आहे, म्हणून तू प्लीज तिच्या सोबत जा. काका फार रिक्वेस्ट करत होते म्हणून मी त्यांना हो म्हणालो आणि बोललो, आता मी बाहेर आहे, संध्याकाळी घेऊन जातो. तर काका म्हणाले, ठीक आहे, मी तुझा नंबर राणीला देतो, म्हणजेच काकाच्या बायकोला. मी संध्याकाळी येऊन डायरेक्ट काकूकडे गेलो तर ती छान तयारी करून बसली होती आणि मी तिच्याकडे बघताच मला वाटले की ही तिचं आहे की अजून कोण, कारण ती आज फारच छान दिसत होती. तसेच तिचे वय पण जास्त वाटत नव्हते. मी तिच्याकडे बघतच होतो आणि ती माझ्याकडे पाहून म्हणाली, मी तुला कॉलच करणार होते आणि तू आला. नंतर मी तिला आपल्या बाईकवर बसून दुकानात घेऊन गेलो. पहिल्यांदा बसल्यामुळे आमच्या दोघांमध्ये थोडी जागा होती. दुकानात तिने काही साडी बघितल्या आणि मला विचारू लागली, ही साडी छान दिसते का? मी म्हणालो, मला यातले काही कळत नाही, पण मी साडी तुमच्यावर फार छान दिसेल. तर तिने तीच घेतली आणि अजून एक दुसरी साडी पण घेतली. नंतर आम्ही निघालो, पण आता आमच्या मनातले रिकामी जागा पूर्ण झाली होती आणि ते मला चिटकत होते. मी तिला विचारले, तुमच्या नवऱ्याने साडी आणली तर तुम्हाला आवडले नाही आणि मला त्यातले काही समजत नाही तरी तुम्ही मला विचारत होते. तर ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचे विचार तसेच कपडे घ्यायची पद्धत जुनी आहे आणि तू या युगातला आहे म्हणून तुला मी विचारले. मी पण तिला म्हणालो, तसेही तुम्ही साडीवर फार छान दिसता आणि ती साडी घातल्यावर तर अजूनच छान दिसणार. तर तिने माझ्या खांद्याला घट्ट पकडून म्हणाली, तू तर मस्करी पण करतो. मी तिला म्हणालो, तुम्ही काय खाणार का? तर बोलली, नको, मी नाश्ता करूनच निघाले होते. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि तिला म्हणालो, आता मी घरी जातो. तर म्हणू लागली, थांब ना, पहिल्यांदा आला आहे आणि माझी मदत पण केली तर चहा तर घेऊन जा. मी तिच्याकडे बघत बोललो, यात मदतीचे काय आहे आणि तसेही मला तुमची नेहमी मदत करायला आवडेल. तर तिने एक माझ्याकडे बघून एक नाजूक स्माईल दिली. तिच्यात काहीतरी वेगळी गोष्ट होती कारण तिच्या नजरेवर ते मला दिसत होते, पण ती थोडी जास्त वयाची असताना सुद्धा माझ्या मनात तिच्याबद्दल पहिल्याच भेटीत अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. आता माझे तिच्या घरी येणे जाणे सुरू होते आणि तिच्याकडे तिचं नवरा नसल्यामुळे ती मला अनेकदा बोलवत होती. तसेच मी तिला इकडे तिकडे घेऊन जात होतो आणि या सर्व गोष्टीमुळे माझे मन तिच्याकडे धावू लागले. तिचे पण तसेच दिसून येत होते कारण तिचे बोलणे आणि वागणे थोडे वेगळे झाले होते. मी पण आता बिनधास्त तिच्याशी बोलत होतो आणि कधी कधी मस्करी पण करून घेत होतो.
पण ती मला कधीच काही म्हणाली नाही. उलट तिला या गोष्टीचा आनंद येत होता आणि मी तिला कुठल्याही गोष्टी बोललो तर तिला राग पण येत नव्हता. असेच एकदा मी तिला विचारले, तुमचा नवरा वारंवार बाहेर असतो आणि तुम्हाला घरी एकटे सोडतो, तर तुम्हाला फारच बोर होत असेल. तर ती म्हणाली, तुला एक गोष्ट सांगते पण ती गोष्ट कुणाशीही शेअर करू नको. मी म्हणालो ठीक आहे. तर म्हणाली, माझा नवरा कामानिमित्त बाहेर असतो पण एक दोनदा मी त्याचे कोणत्या तरी स्त्रीसोबत बोलणे ऐकले आहे आणि मला त्यातून कळून आले की त्याचे बाहेर कुठेतरी सुरू आहे. यावरून आमचे अनेकदा भांडण झाले पण तो ऐकायला तयार नाही की त्याचे कुठेतरी सुरू आहे म्हणून. आणि तसेच तो म्हणतो, मी तुला कुठल्याही गोष्टीची कमी करत नाही, पण त्याला समजायला हवे, नुसते वस्तू आणून चालणार नाही. मलाही अनेक गोष्टी हव्या आहेत आणि त्यालाही कळायला हवे की त्या गोष्टी मला भेटल्या पाहिजे. तिच्या या गोष्टीवरून मला निश्चितपणे समजले होते की तिला त्या गोष्टीची आवश्यकता आहे. आता तिने एवढे सांगितल्यावर मी तिला म्हणालो, तुम्ही एवढे छान दिसतात आणि तरी सुद्धा तुमचा नवरा बाहेर असे काम करतो. माझी बायको तुमच्यासारखी असले तर मी कधीच तिच्यासोबत असे करणार नाही आणि तिला हवे असलेले प्रत्येक गोष्टी देईल. ती माझ्याकडे बघून म्हणाली, बायकोलाच सर्व देशील की जर तुझ्या आयुष्यात अजून कोणी आले की त्याला पण? मी तिला म्हणालो, आयुष्यात कोणी तुमच्या सारखे मिळाले की त्यांना सुद्धा देऊ शकतो. आता तिचे डोळे मोठे झाले होते आणि म्हणू लागली, माझ्यासारखी म्हणजे? मी बोललो, ज्यांना खरंच त्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांनाच. तसेच मला सुद्धा ती छान वाटली पाहिजे ना? तर ती म्हणाली, तुला मी छान वाटते का? आता एवढे म्हटल्यावर मला समजले होते की तिला माझ्याकडून काय हवे आहे. मी तिला म्हणालो, जर आवडले नसते तर तुमच्या सोबत फिरलो नसतो आणि एवढा वेळ तुमच्या सोबत घालवला नसता. तर ती म्हणाली, मग मला आधी का नाही सांगितले? मी म्हणालो, तुमच्या मनात काय आहे ते पण माहीत करणे आवश्यक होते ना? तर ती म्हणाली, आता तर माहीत झाले ना माझ्या मनात काय आहे. मी आता तिच्याकडे सरकलो आणि तिचे डोळे आता अनेक गोष्टीची वाट बघत होते आणि मी पण स्वतःला रोखू शकत नव्हतो. मी गेलो आणि कधी न उपभोगलेल्या नाजूक अशा गोष्टीवर नेऊन सोडले. कदाचित ती माझ्या याच गोष्टीची वाट बघत असावी, कारण मी असे करताच नंतर मला काही जास्त करावे लागलेच नाही. तिने मला पकडून फार चांगल्या प्रकारे आपली गरज पूर्ण करू लागली. मला पण आता तिचे असे रूप आवडू लागले. मी लगेच गेलो आणि त्या गोष्टीला एक एक करून स्पर्श करू लागलो. मी असे करताच तिने लगेच ते पण माझ्यासाठी मोकळे करून दिले. आता मी त्याचा आस्वाद घेऊ लागलो. तिचे पण खुशी वाढतच होती, तसेच चेहरा पूर्ण लाल होऊन गेला होता आणि मी पण आपली शक्ती दाखवू लागलो. माझ्या पूर्ण क्षमतेने काम करू लागलो. तिच्याकडे बघितले तर तिचा चेहऱ्यावर स्पष्टपणे उत्साह दिसून येत होता. मी त्या दिवशी थांबायच नावच घेत नव्हतो आणि सतत आपल्या कामात पूर्णपणे सहभागी झालो आणि तिची पण साथ पुरेपूर माझ्या सोबतच होती. आम्ही फार वेळ सोबत घालवून अनेक पद्धतीने आनंद घेतला, पण वेळेचे सुद्धा भान ठेवणे गरजेचे होते. म्हणून मी म्हणालो, मी जात आहे, लवकरच येईल परत. तर ती म्हणाली, हो लवकर ये, मला तुझी वाट राहील. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.